महाराष्ट्राचे लोकनेते कैलासवासी अजितदादा पवार यांच्या निधनानं आयोजित केलेल्या शोकसभेला उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजामध्ये जे घडलेले लोकनेते त्याच्यापैकी वसंतदादा पाटील, कैलासवासी विलासराव देशमुख आणि कैलासवासी अजित पवार ग्रामीण भागाशी जाणं जोडलेली अतिशय धुरंधर नेतृत्व, प्रचंड कामाचा वटू, करारी स्वभाव आणि सत्तेच्या बाजूने त्याग देणाऱ्या अशा प्रकारचं नेतृत्व अजितदादाच्या रूपाने त्या महाराष्ट्राला राहतं. नेतृत्व कसं एकदम प्रभावी नेतृत्व, स्पष्ट नेतृत्व, करारी नेतृत्व, कामाचा सफाळा असणारा नेतृत्व अजितदादा पवार सर्वांनी पाहिलं आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्या महाराजांनी आठवलं सांगितलं. मी काँग्रेस पक्षामध्ये होतो. इंदिरा गांधींच्या विचारांना भारावून गेल्यामुळे पवारांच्या लक्षदाला मला मुसलत मिळाले, वेळ मिळाला नाही. कालांतरानं पवार साहेब सत्तेतून बाहेर गेले, काँग्रेसची सत्ता आली आणि त्या काळातल्या आनंदा थोडके रामकृष्ण बोलूच्या माध्यमातून सामाजिक कामाला वाहून घेतलं. प्रचंड अशा प्रकारचं काम केलं. गावागावात दुबेरी काढली, पाण्याच्या संस्था स्थापन केलंय, प्रत्येक गावात शेतीला वीज देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस ती माझा एक मित्र टिकेकर म्हणून समाज कल्याण अधिकारी होते, त्यांच्याकडे गेलो पोतूरचे. तिथे तरुण मुलगा असा गोरा मोठा त्याचा स्मार्ट एकदम पोशाख होता आणि तो बाहेर बसला होता. आणि मी आतमध्ये गेलो, साहेब माझे मित्र आले, बाहेर कोण बसले, तेवढा ते शरद पवारांचा पुतळा यायला लागले. बोला एवढा मोठा माणूस, त्यांना आतमध्ये बोलवलं. राजकारणाची सुरुवात होती, ग्राम पातळीवरचं राजकारण, पण मानगावरी समाजाच्या घरकुलाचा प्रस्ताव मंजूर करण्यात होता आणि टिकेत साहेबांना तो प्रस्ताव मंजुरीचा अधिकार होते. तर त्यांनी माझी ओळख करून दिली, तर तो प्रस्ताव मंजुरीला मिळाला, ते मंजूर केला आणि साहेबांचा पुतळा आणि मग आमची ओळख झाली. ते विरोधी पक्षात असलेले रामकृष्ण गोरेकडे कामासाठी यायचे, तिथे आणखी घट्ट बसते. कालांतराने ते राजकारणात आले, खासदार झाले, पहिल्यांदा काँग्रेस ऐकलं खासदार झाले आणि नंतर राज्यमंत्री झाले. राज्यमंत्री झाल्यानंतर मी उपाध्यक्ष झालो आणि मग त्यांनी सल्ला दिला, तुला राजकारणात टिकायचं असेल, तुझ्यामध्ये गटसेमध्ये खासदार सुद्धा होती, नसतो तर खासदार झाल्यासारखे करिअर म्हणतात लोक. तर त्यावेळेस चांगला सल्ला दिला. पण तालुक्यात बल्लभचं ऐकायचं, जिल्ह्यात माझं ऐकायचं आणि राज्यात पवार साहेबांचा ऐकायचं. खूप चांगला सल्ला होता आणि तो सल्ला पाळला नाही, आता उत्साह झाला आणि मी जोरात होतो आहे काँग्रेस म्हणजे काय, काँग्रेसचं राज्य ना, आम्ही आनंद फक्तच ऐकू, रामकृष्णचं ऐकू, तुमचं सुद्धा ऐकू, असं नाही चालायचं. दोन वेळ काही फटकारलं, मी काही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझं मला नेता आवडायचा आणि म्हणून सातत्याने कधी भेटी करत असे नम्रपणानं त्याचं स्वागत करण्यात त्यांच्याशी गप्पा मारला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, पुण्याला आले होते, लावासाचा प्रवास म्हणजे लावासाचा कार्यक्रम होता, लावासाला अजितदादाने घेऊन जायचं, पालकमंत्री होते, प्रोटोकॉल त्यांना घ्यायला आले. मी रेस करता क्रिकेट वर्षात पोहोचलो, साहेब झोपले होते आणि दादांनी दोघं गप्पा मारतो. दादा आमच्या तालुक्यात दुर्बीण आली म्हणजे एवढा महाकाय प्रोजेक्ट आला, आमच्याकडे एमआयडीसी होणार नाही, आमचं नुकसान झालं म्हणजे गणपतराव तुम्हाला माहीत नाही. कालांतरानं तुमच्यावरची एमआयडीसी आली ती बरी आली नाही, कारण तिथे इंडस्ट्री आली किंवा सगळी बंदोबस्ती होते. तुमच्याकडे धरणं फार आहे, तुमचा रस्ता मोठा होणार आहे, तुमच्याकडे रेल्वे येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांना होईल
लोक पुण्याला राहतात ते तुमच्या नांदगावमध्ये येतील आणि नांदगाव एक मोठं शहर तयार होईल अशा प्रकारचं त्यांनी त्यावेळेस प्रिडिक्शन केलं होतं. परिस्थिती तशी यायला ठेवते. दादा अतिशय मोकळ्यापणाचा अतिशय सरळपणाचा एकला मदत करणारा बऱ्याच लोकांच्या विरोधात असणाऱ्या लोकांना मदत केली बाबतीत एकोणीस नारायणगावच्या बाबू पाटील अतिशय सुंदर किस्सा ऐकला. त्या आमच्या ताईने किस्सा सांगितला. सगळ्यांना अनुभव असा आला की कामाचा माणूस त्याच्याकडे पक्ष विश्व जात धर्म नाही. आता युतीमध्ये आलेला दादाला माहिती सत्य गेल्याशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही, पैसा मिळणार नाही, विकास कसा होणार. विकास हे महत्वाचा आहे आणि म्हणून सगळं सोडलं, सुद्याला सुद्धा सोडलं आणि स्वतंत्रपणानं युतीमध्ये त्यांनी प्रवेश केला. युतीमध्ये दोन पक्ष हिंदुत्व आले. हिंदुत्वाची प्रचंड करार आली. यांनी हिंदुत्वाचं कधी नाव घेतलं यांनी नेहमी सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता अवलंबली. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा विचार युतीमध्ये राहून सुद्धा काही टिकवला किंवा घालवलं नाही आणि ठामपणे सांगितलं. मोदीला सांगितलं आणि अमित शहाला सांगितलं मी तुमच्यावर येतो तर माझा विचार हा पक्का आहे, माझा विचार कशावर राहणार नाही असा भक्कम नेता अतिशय निघर तो केला. तो पूर्ण टिकवणारा नेता आपल्याला गेलेला आहे. पक्षाची मोठी आहे. सगळ्यांनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. मी भावना व्यक्त करतोय. तर माझी आता माझ्या पक्षाची जी अडचण आहे ती मला बोलली पाहिजे. दादांचा विचार टिकवत असेल, दादांचा विचार टिकवत असेल तर सुरेंद्र ताईंच्यावर जबाबदारी टाकावी लागेल. त्याशिवाय पक्ष टिकणार नाही, पक्ष मोठा होणार नाही. ही माझी व्यक्तिगत भावना आहे. व्यक्तिगत भावना म्हणजे कालांतरानं विलीनीकरण होईल, नामू होईल, करू होईल, व्हायचं होईल द्या. पण आज सुरेंद्र ताईंच्या हाती सगळी सत्ता सोपवावी पक्षानं आणि दादांचा विचार करणारा त्यांनी त्यांच्या हातून प्रयत्न व्हावा अशा प्रकारची भावना करतो आणि दादांना अतिशय नम्रपणानं या ठिकाणी भाव अर्पण करून